जेणे भ्रांतीपासूनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमांपासून हिरावून घेतलेले मन सद्गुरूंच्या उपदेशाने शुद्ध केले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे, मिळे तेव्हा. जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत समुद्रापेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ समुद्रात पडले की ते समुद्रा एवढे होते. तैसे संकल्पोनी काढिले, जयांचे मनची चैतन्य जाहले, तेणे एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भ्रम काढले आहेत, ज्याचे मन चैतन्य स्वरूप झाले आहे, तो पुरुष देहाने परिच्छिन्न असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे, तरी अकर्ता तो. मी करता आहे, मी कर्म करतो, हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली तरी तो अकर्ता असतो. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्, पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्. परमतत्व जाणणारा कर्मयोगी पाहताना, ऐकताना, स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, खाताना, चालताना, झोप घेत असताना, श्वास घेत असताना,